घ्या 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 झालं माझं. हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग. तर नवीन असेल तर सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत एन्जॉय करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, त्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाते. तर मंडळी मी आता करत आहे घरातली कामं. आतापर्यंत ब्लॉगच्या मागे लागलेली होती, ब्लॉग एडिट केला कारण काल रात्री ब्लॉग एंड करायचं आठवण होती आणि म्हणून आज सकाळी उठून एंड केला ब्लॉग आणि त्यामुळेच ब्लॉग एडिटसुद्धा राहिलेला होता. तर एडिट करून अपलोड करून दिलेला आहे आणि आता करत आहे मी घरातली कामं. तुम्हाला माहीतच आहे, कालच्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल तर माझ्या हाताला लागलेलं होतं, म्हणून आता हे असं हँड ग्लोव्ज घातलेला आहे आणि आता भांडे वगैरे घासून घ्यायचे आहे. नाश्ता आमचा झालेला आहे, नाश्ता करून घेतला. आता भांडे वगैरे घासून घेते, घरातली झाडझूड वगैरे सर्व काही झालेलं आहे. भांडे घासून घेते, आंघोळीला जाते. तर आज केलेली आहे मस्त अशी टमाटरची चटणी, जे की यांना आवडत नाही, शानूला पण आवडत नाही, फक्त मला आवडते. पण मी आज जबरदस्तीने टमाटर चटणी केली. बघू, खाणार तर खाणार, नाही तर नाही खाणार. आणि त्याचसोबत कॉम्बिनेशनला केलेली खिचडी. टमाटरची चटणी आणि खिचडी एक नंबर लागते. पण ह्या दोघांना काही आवडत नाही, पण तरी जबरदस्तीने केली. आता बघू खाते की नाही खातं, पण कसं सगळंच खाल्लं पाहिजे नाही का. तर चला हो मंडळी, आता हे तर झालेलं आहे. टमाटरची चटणी पण शिजत राहते इकडे आणि मस्त बाहेर हवा वगैरे वारातून सुटलेली आहे, आभाळ पण आलेला आहे आणि सोबतच ऊनसुद्धा आहे. तर आंघोळीला जाते मी, पटकन आंघोळ करून येते. तर मंडळी आंघोळी झाली आणि अहो चटणी तुम्ही पण केली का? की छान चटणी झाली ना. आणि जेव्हाही मला कधी पहिले ताप वगैरे यायचा तर मी आईला, बापरे गॅस, अहो खिडकी बंद करायला लावली, खिडकी बंद नाही केली, इतकी हवा सुटली आहे ना, गॅस बंद होऊन जाते. केव्हाची बंद आहे तर माहिती नाही. आता झालं सकल आहे, इकडे देवापाशी दिवा चालू आहे. शानू देवामध्ये फुलं वाहून दे, फुलं वाहून दे. पूजा वगैरे झाली आणि आता शानूला म्हटलं फुलं तोडून घेऊन ये आणि देवाला फुलं वाहून दे. तोपर्यंत मी चटणीचं बघते काय होतं. तर बघतो तर गॅस पूर्ण बंद किती वेळपर्यंत, आणि चटणी आपली व्हायची आहे थोडा वेळ. टमाटरची चटणी मस्त अशी. आणि तुम्हाला सांगत होती की मला जेव्हा लहानपणी असं ताप वगैरे काही यायचा, जेव्हा जेवणाची इच्छा व्हायची नाही आताही, तर आई काय करायची, माझी मस्त अशी टमाटरची चटणी, गरम गरम पोळ्या, मस्त म्हणजे जेवण व्हायचं आणि तोंडाला पण चव लागायची. नाही तर तोंडाला कसं ताप वगैरे आला तर चव नाही लागत. आणि आताही आईला मी फोन केला ना, म्हणजे माझी तब्येत वगैरे बेकार असली ना, आईला फोन केला की आई काहीतरी करून पाठवते का तुझ्या हातचं, तर ती टमाटरची चटणी आणि पोळी पाठवते. कारण तिला माहिती आहे की हिला ताप आला की टमाटरची चटणी आणि पोळी पाहिजे म्हणून. छान अशी आता टमाटरची चटणी तयार झालेली आहे. तिखट पाहिजे म्हणून तू खात नाही आहे. एक नंबर टमाटरची चटणी आणि खिचडी. नाही मस्त झाले, मी जशी खातो तसंच झालं. किती मोठी झाली आ? मोठी झाली तू. मला म्हणते ही तुला आवडत असेल तू खा म्हणते टमाटरची चटणी. आम्ही काही लहानपणीपासून खात नव्हतो म्हणते. किती मोठी झाली तू, किती मोठी झाली तू. जेवणाचे बहाणे नुसते. चल खिचडीला चल घे, चल घे, टाक अजून त्याच्यात चटणी. मी तुला कुल्फी देणार नाही. अरे माझ्यासाठी ठेवान का नाही तुम्ही, माझ्यासाठी ठेवान का नाही. घ्या 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 घ्या, झालं माझं. मस्त.
एवढं गोडधोड खाऊन झाल्यानंतर मग म्हटलं चला आपण मस्त चक्कर मारून यावं बाहेरून. तर बाहेर गेली तर मला हे झाड दिसलं. हे जे झाड आहे ना याला असं वांग्या टाईपच आहे, म्हणजे वांग्याची प्रजाती असल्यासारखी आहे, पण हे आयुर्वेदिक औषधीसुद्धा आहे. तर त्याच्याबद्दल थोडी मला माहिती नाही आहे एकदम. तर फक्त एवढं माहिती आहे की आयुर्वेदिक औषधी आहे. आणि हे जे वांग्यासारखे दिसणार आहे ना, आम्ही लहानपणी याला ना भाजी करायसाठी घ्यायचो. जेव्हा आम्ही भातुकलीचा खेळ खेळायचो ना तेव्हा सोबत असं खेळायसाठी घ्यायचो, म्हणजे जेणेकरून त्याची वांग्याची भाजी झाली पाहिजे. याची वांग्याची भाजी, सुबाबळीच्या पानांचा भात आणि म्हणजे अशा पानं वगैरे असले म्हणजे जास्वंदाचे वगैरे त्याचे छान पोळ्या करून घ्यायच्या. तर असं आम्ही लहानपणी छान भातुकलीचा खेळ खेळायचो. त्याच्यानंतर मग मी थोडीशी समोर गेली तर पाहिलं तर पळसाच्या झाडाला इतके छान असे पानं लागलेले होते. जेव्हा आम्हाला पाहिजे होते ना तीज होती तेव्हा पातळ घालायसाठी, तेव्हा पानं बिलकुल असे चांगले दिसत नव्हते. आणि आता बघा किती छान असे पानं आहे. असं समोरून फिरून या, बरेच दिवस झाले समोर गेलो नाही आहोत. आणि झाडं बघू कोणते कोणते निघालेले आहेत फुलांचे, ते जर भेटले तर ते पण आणून लावून घेऊ. आज नाही उद्या. ही साडी आणि ब्लाऊज वेअर करायचं म्हणून काढून ठेवलं, पण एवढी गरमी होत आहे ना तर साडी वगैरे नाहीच वाटत आहे, म्हणून हा ड्रेस घातलेला आहे. तर चला म्हणजे जाऊया पटकन, कारण वेळ झालेला आहे. पेट्रोल नाही आहे. पैसे आहे का? पैसे नाही घेतले मी, पैसे नाही घेतले. आहे ना पेट्रोल इथून इथं येईपर्यंत. चला तर मंडळी, बाहेर सुद्धा इतकं गरम होत आहे, कारण काही असं पाऊस आलेलाच नाही आणि खूप गरम होत आहे, खूप गरम होत आहे. हवा नाही, काही नाही, काहीच नाही. तर सर्वात आधी आली मी इथे नरेशकडे. इथे बसलो आम्ही थोडा वेळ, कारण जेवणाला वेळ होता, म्हणून मग आम्ही थोडा वेळ इथे बसलो. आणि मग प्रांजल वगैरे आम्ही सगळेजण मिळून गेलो जेवण करायसाठी. आणि ज्या मामींकडे चालली ना मी, त्या मामी गेल्या होत्या देवदर्शनासाठी, तर त्याचीच पूजा होती, तर म्हणून मग त्यांनी जेवणाचा कार्यक्रम पण ठेवलेला होता. तर चला मग मंडळी, आता आम्ही जेवण वगैरे करून घेतो. आणि याच्या जेवणात छान मस्त आलूवांग्याची भाजी, वरण भात, पोळ्या, जिलेबी, भात, एवढं सगळं असं जेवण करायला होतं. जेवण वगैरे केलं आणि मग आलो आम्ही घरी. थोडा वेळ बसली मी गप्पा गोष्टी वगैरे करत. आता कारण एवढे सगळेजण मिळाल्यावर एका जागी छान गप्पा गोष्टी होतातच. आणि सोबतच उद्याची तयारी सुद्धा बघू काय करायची आहे. तर उद्या वटपौर्णिमा आहे. आता मेहंदी वगैरे लावायची होती. उद्या वटपौर्णिमा आहे आणि मेहंदी लावायची होती, पण मेहंदीचा कोणही नाही आहे आणि काहीच नाही आहे. त्याच्यामुळे आता वेळ पण झालेला आहे, त्याच्यामुळे आता झोपायचं आहे. तर चला मग मंडळी, आता आजचा माझा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्की सांगा. आणि उद्याचा जो आपला ब्लॉग आहे ना वटपौर्णिमेला, तो बघायला विसरू नका. तर चला भेटूया उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.